थेट दृश्य पाहतोय कोल्हापूरहून। महाराष्ट्राच्या शैक्षणिक पर्वातलं एक मोठं नाव, ऋषितुल्य शिक्षण महर्षी अशी ज्यांची ओळख होती ते पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांना अखेरचा निरोप कोल्हापुरातून दिला जातोय। ज्या कोल्हापूरच्या कसबा बावड्यातनं आपल्या या समृद्ध आयुष्य प्रवासाची ज्यांची सुरुवात झाली त्या DY पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आज संपूर्ण कोल्हापूर एकवटलंय। महाराष्ट्राच्या राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात ज्यांच्या नावाचा वकूफ होता, देशातील महत्त्वाच्या शिक्षण संस्थांचे प्रणेते, राज्यपाल, पद्मश्री आणि याहीपेक्षा एक शिक्षण समाज यासाठी निरंतर झटणारं व्यक्तित्व अशी ज्यांची ओळख होती ते डॉक्टर DY पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी आज अवघा कोल्हापूर एकवटला आहे। थेट दृश्य पाहतोय कोल्हापूरहून। शिक्षणाचा प्रसार हा बहुजन समाजात व्हावा, जास्तीत जास्त जनतेपर्यंत शिक्षण नावाचं वाघिणीचं दूध पोहोचावं यासाठी निरंतर ध्यास घेतलेले डॉक्टर DY पाटील आणि त्यांची आजची ही अखेरची महायात्रा। आज सकाळपासूनच त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेण्यासाठी अनेक मान्यवरांनी गर्दी केली होती। विकास दृष्टी लाभलेला लोकनेता आणि त्यांचा शासकीय इतमामात होत असणारा हा थेट अंत्यसंस्कार आपण पाहतोय। प्रत्येक कोल्हापूरच्याच नाही तर शिक्षण या गोष्टीनं जोडलेल्या प्रत्येक महाराष्ट्रातल्या शिक्षणप्रेमींच्या मनात आज एक उणीव आहे की DY पाटील आज आपल्या सोबत नाही आहेत। वेगवेगळ्या अनुभवातनं, वेगवेगळ्या लोकसंग्रहातनं मोठं झालेलं हे नेतृत्व राजकारणाला समाजकारणाची जोड देत आणि शिक्षणाला एका प्रगल्भ विकासाची जोड देत डॉक्टर DY पाटील यांनी आपल्या कोल्हापूरपासून सुरू केलेला हा शिक्षण, राजकारण, समाजकारणाचा एक चतुरस्त्र विचार अवघ्या देशभरात पोहोचवला। शिक्षणाची गंगा जनसामान्यांपर्यंत पोहोचवताना शून्यातनं केलेल्या विश्वाचा आज फार मोठा एक परीघ झालाय आणि याच परीघाचा आसमंत आपण पाहतोय। पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं निधन झालेलं आहे। वारंवार त्यांच्याबद्दल बोलताना जी प्रत्येकाच्या ओठावर पहिली गोष्ट येते ती म्हणजे शिक्षण आणि शिक्षणाचा ध्यास आणि प्रसार घेतलेलं हे व्यक्तित्व होतं। विकास दृष्टी लाभलेलं लोकनेतृत्व होतं। अगदी महाराष्ट्राचा शैक्षणिक नेतृत्वाचा त्यांनी दिलेला विचार हा केवळ एका परिघात न राहता संपूर्ण देशभरात त्यांनी पोहोचवला। मागील काही दिवसापासून DY पाटील हे सार्वजनिक जीवनात खरं तर सक्रिय नव्हते, पण तरीही त्यांचा प्रत्येकाशी असणारा वैयक्तिक संवाद असेल, त्यांच्या बोलण्यातनं, भेटीतनं, त्यांच्या अजूनही जाणून घेण्याच्या निरंतर प्रक्रियेतनं त्यांचा जो सामाजिक विचार होता तो अखेरच्या क्षणापर्यंत कायमच तेजपुंज राहिला होता। 22 ऑक्टोबर 1935 कोल्हापुरातनं जन्मलेलं हे नेतृत्व आणि आज अखेरच्या महाप्रवासासाठी निघालेल्या शिक्षण सम्राट डॉक्टर DY पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी करवीर नगरी, महाराष्ट्रातनं DY प्रेमी आज कोल्हापुरात जमलेले आहेत। एक सुस्वभावी स्वभाव, प्रत्येकाशी त्यांचं असलेलं एक वेगळं नातं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एका उंचीवर जाऊनही त्यांनी जोडलेलं समाजमन हे DY पाटील यांच्याबद्दल नेहमीच आदराची, प्रेमाची आणि त्यांच्या सन्मानाची गोष्ट राहिली। पद्मश्री या उपाधीनं त्यांचा सन्मान झाला तरी प्रत्येक शिक्षणाभिमुख आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ते त्यांचे सरच होते। DY पाटील समूहाच्या वतीनं ज्या शिक्षण संस्था स्थापन झाल्या त्या प्रत्येक शिक्षण संस्थेतनं एक विद्यार्थी घडला आणि त्या विद्यार्थ्यांनी याच समाजाप्रती असलेली आपली बांधिलकी दाखवताना उल्लेखनीय कार्य केलं। सामान्य माणसापर्यंत शिक्षणाची गंगा पोहोचवताना ते त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि त्या शिक्षणाचा विकास हा समाजाभिमुख असला पाहिजे हा त्यांचा ध्यास होता।
खरं तर त्यांच्या बाबतीत असंख्य असंख्य आठवणी आज प्रत्येक करवीरवासियांच्या मनात दाटलेल्या आहेत. पहिल्या ऑलिम्पिकच्या आठवणीपासून ते विधी शाखेतल्या पहिल्या मानाच्या विद्यार्थ्यापासून असतील किंवा पहिल्या त्यांच्या निवडणुकीच्या गोष्टी असतील, राज्यपाल म्हणून त्यांची निवड होताना महाराष्ट्राचा उंचावलेला ऊर असेल, या सगळ्या गोष्टीतनं पद्मश्री डॉक्टर डी वाय पाटील आणि या संपूर्ण करवीरवासियांचं एक नातं नेहमी दिसून आलं. पाटील यांचं काल निधन झालं. कसबा बावड्याचा एक आधार होता, कशा पद्धतीने बघ? चांगल्या पद्धतीने होता दादांचा आधार. सगळ्यासनी दादा भेटायचं, कधी नाही होय म्हणले नाहीत. दादा शान होती बावड्याची, चांगली होती दादा. हडपलं वाटतंय आपल्या बावड्याचं हेच गेलो. तुमची भेट कधी झाली? कशी होईत होती भेट? आम्ही कामगारच दादांच आम्ही कामगार आहे. त्यांनी लई जणांची भाकरी म्हणजे असं सगळ्यांना उभा केली. लई चांगले दादा होते. दादा लई चांगले होते. आम्ही त्यांचं कामगार होतो. किती दुःखात होते तुम्हाला बघ, तुम्ही देखील कामगार आहे, पण दादा एक विष्णूचा अवतार आहे. का तर तिने लाखो लोकांचा पोषित आम्ही आज जुना भांडी करायला गेलो असतो, पण दादामुळे सगळ्यांचं पोट रोजगार, पोट पाणी सगळ्या सुविधा दादाने केलेल्या आहे. आज बावडा एक राजा आहे आणि एक कृष्णाचा अवतार आहे दादा. आज बावड्यात कोण देत नव्हतं लग्न मुलगी, का तर हे गरजेची वैरण काढल्याशिवाय मिळत नव्हती, पण त्यांनी सगळ्याला रोजगार दिला. एक दादा एक देव होता म्हणून त्यांना लग्न अभिमानानं माझा नमस्कार. 20 वर्ष झालं मी सर्व्हिस करते डी वाय पाटील गर्ल्स हॉस्टेलला. त्यांच्यामुळेच आता दिवस आम्हाला चांगलं मिळायला मिळालं. गारगुटी गाव असं माणूस परत मिळणार नाही. तुम्ही भेटला कधी, तेव्हा कसे त्यांचा स्वभाव असायचा? खरं तर ते आधारवड म्हणून सगळेजण त्याकडे बघायचे. 20-25 हजारहून अधिक कामगार त्या ठिकाणी कामाला होते आणि खरं तर या सगळ्यांची घरं भाकरी खरं तर त्यांनी द्यायची. आपल्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया आहेत, कसं बघताय? कधी कामगारांना त्यांनी तुच्छ असं लेखलं नाही. सगळं समान, सगळ्यांना समान कायदा. त्यांच्यासारखा माणूस आता परत नाही आयुष्यात कधी मिळणार नाही. दादा हे ह्या बावड्याचे एक सुपुत्र होते. या मातीत ते जन्मलेले. त्यांनी सगळ्यांना आधार दिला. त्यांच्या संस्थेत आम्ही काम करतोय. आमची मुलं आमची सासूपासून मी आता त्यांच्यानंतर मी हे काम करतोय. तर खरं त्यांनी कधी आम्हाला तुझे साहेब असून म्हणते साहेब असून दे, संजय साहेब असून ऋतुदादा असून देत, त्यांनी पण कधी आम्हाला गेलं तर कधी आम्हाला असं पाठीमाग कधी घालवलं नाही. कॅमेरामन विजय देशमुखसह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर. डॉक्टर डी वाय पाटील यांना आज अखेरचा निरोप जे ते अनेक जण देताना पाहायला मिळतात. या सगळ्यांमध्ये डी वाय पाटील यांचे जवळपास 30 वर्ष ड्रायव्हर म्हणून काम केलं होतं. ते स्वतः आपल्यासोबत आहेत. तुमचं नाव सांगा आणि कसा हा सगळा सहवास तुमच्यासोबत? माझं नाव शिवाजी पांडुरंग माहिंगड. मी मुंबईला राहतो आणि मी ड्युटी दादांची मुंबईलाच केली आहे. मुंबईमध्ये आता किती वर्षापासून किती वर्षापर्यंत? मी 1978 पासून 1922 पर्यंत, 2022 पर्यंत. त्याच्यानंतर माझं बायपास झालं. बायपास झाल्यानंतर दादानी मला घरी विश्रांतीच घ्यायला सांगितलं. तुम्हाला भेटले होते तेव्हा? ते भेटले होते दादांना. मी इथं ह्या बंगल्यात येऊन भेटून गेलो. 1-2 वर्ष झाले असते दादांना भेटून इथूनच गेलो. कसा सगळा प्रवास तुमच्या बरोबरचा त्यांचा असायचा? किती चांगला झाला प्रवास त्यांच्या बरोबरचा. खरोखरच माझे ते वडीलच असल्याप्रमाणे मला. आज असं तुम्हाला त्यांच्या अंत्यविधीसाठी हे झालं, हे फार म्हणजे मनाला एकदम धक्का बसल्यासारखं झालंय माझ्या. तुमच्या कशा पद्धतीने हे सगळं तुम्ही आजपर्यंत त्यांच्याशी भेटत होता? जेव्हा यायचे तेव्हा तुमच्याशी कसे संवाद साधायचे किंवा काय त्यांचं वेगळी आठवण तुम्हाला काय सांगावीशी? तशा आठवणी खूप असतील. आता मला ते काही आठवत नाहीत, पण खूप आठवणी आहेत त्यांच्या बरोबर चांगल्या. नाही बोलायचं, देवाच्या घरी देवानं बोलवलं त्यांना जाणंच भाग आहे. कॅमेरामन विजय देशमुख सह मी शेखर पाटील, पुढारी न्यूज, कोल्हापूर.
थेट जाऊया कोल्हापुरात. शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या जात आहेत. शेखर, असंख्य आठवणी, असंख्य ऋणानुबंध, असंख्य मोठा लोकसंग्रह असे व्यापलेलं हे एक व्यक्तित्व होतं. आज अखेरच्या प्रवासाला निघाले शेखर. ऋषी अगदी बरोबर आहे आणि त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी संपूर्ण बावडेकर जे आहे ते आज या अंत्ययात्रेच्या दोन्ही तर्फा उभे होते आणि दुतर्फा उभे होते. आपण जर समोर जर बघितली ही अंत्ययात्रा त्यांची निघालेली आहे आणि त्या अंत्ययात्रेवरती सगळ्याच ग्रामस्थांनी आता पुष्पवृष्टी देखील केलेली आहे. शेवटचं खरं तर त्यांना पाहायसाठी संपूर्ण बावड्यातली लोक जे आहेत ती एकवटलेली आहेत. मी बाजूला जर दृश्य दाखवली तर या सगळ्या मार्गावरती अनेक महिला असू देत, अनेक लोक असू देत, ते पाहायला मिळत आहेत. दूरवरून खरं तर एक झलक शेवटची पाहण्याची जी संधी आहे ती देखील या ठिकाणी लोक जे आहेत ते चुकवत नाहीत. काही वेळातच आता त्यांच्या पार्थिवावरती तिथं अंत्यसंस्कार जे आहेत ते त्यांच्यावरती होणार आहेत आणि त्यासाठी संपूर्ण बावडेकर जे आहेत ते या सगळ्या परिसरात पाहायला मिळतात. आता जर बघितलं तर या अंत्ययात्रेमध्ये अनेक लोक जे आहेत ते सहभागी झालेले आहेत. अनेक दिग्गज नेते जे आलेले आहेत. शेवटचा निरोप देखील देण्यासाठी सगळे एकवटले आहेत. आता जर बघितलं तर या बावड्यातल्या सगळ्या रहिवासी महिला आहेत ज्या त्यांना पाहण्यासाठी, त्यांना शेवटचं या ठिकाणी निरोप देण्यासाठी घराच्या बाहेर थांबलेले आहेत. समोर जर बघितली तर ही अंत्ययात्रा आता जात असताना आपल्याला दिसते. त्यामुळं निश्चितच ज्या DY पाटील यांनी शेकडो हजारो खरं तर कुटुंब उभी केलेली आहेत, त्याच DY पाटील यांना शेवटचा निरोप देण्यासाठीची ही प्रत्येकाची धडपड त्या ठिकाणी पाहायला मिळते. त्यामुळं निश्चितच या कोल्हापूरमध्ये ज्यांच्यामुळं खरं तर शिक्षणाची एक क्रांती झाली असं म्हणता येईल, त्या शिक्षणाच्या क्रांती झाल्यानंतर अनेकांना शिक्षणाची संधी देखील उपलब्ध करून देण्यात आली होती आणि अर्थातच आपण बघितलं तर ही पुष्पवृष्टी या ठिकाणी अनेकांनी केलेली आहे. काहींच्या प्रतिक्रिया देखील या ठिकाणी जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूया. खरं तर शेवटचा निरोप आता तुम्ही दिलेला आहे DY दादांना, कसं बघता येईल? अंतकरण खूप भरून आलेलं आहे. डॉक्टर DY पाटील म्हणजे मोठी ह्याचं दुःख खूप होत आहे. बावड्याचा आधार होता, आधारवाड होता बावड्याचा. उकळून गेल्यासारखं झालेलं आहे. खूप म्हणजे खूप भावुक झालोय आम्ही. संपूर्ण बावडा शोकात आहे आणि एक असा 3 दिवसाचा दुखवटा पण आमच्या बावड्यानं पूर्ण पाळला. इव्हन की आम्ही आमच्या दारातनी रांगोळ्या सुद्धा काढलेले नाहीत. एक शिक्षण महर्षी म्हणून प्रत्येकांच्या संगत त्यांची एक नाळ जोडलेली आहे. त्यासाठी आम्ही त्यांचे सदैव ऋणी आहेत. ही श्रद्धांजली खूप अपुरी आहे त्यांच्यासाठी. आणि श्रीराम संस्थेचे ते जिथून त्यांचं राजकारण सुरू झालं, श्रीराम संस्थेचे ते आमचे पहिले अध्यक्ष सभापती होते. आमच्या संस्थेच्या वतीनं त्यांना कायमच आदरांजली, भावपूर्ण श्रद्धांजली आहे. शेवटचा निरोप तुम्ही दिला? हो, शेवटचा निरोप दिला आहे. त्यांचं जेवढं हे करावं तेवढं थोडंच आहे. त्यांनी बावड्यासाठी खूप हे केलेलं आहे. नक्कीच खरं तर या सगळ्या महिलांच्या प्रतिक्रिया आपण दाखवलेल्या दृश्य आणि ज्या ठिकाणाहून त्यांनी राजकीय प्रवास जो आहे तो सुरू केला, श्रीराम सोसायटी, त्या ठिकाणचीच ही दृश्य आहेत आणि त्याच सदस्यांनी आता त्यांच्या पार्थिवावरती पुष्पवृष्टी करून त्यांना निरोप जो आहे तो दिलेला आहे. काही वेळातच आता त्यांच्यावरती अंत्यसंस्कार जे आहेत ते या ठिकाणी होणार आहेत आणि त्याच ठिकाणी हा संपूर्ण अंत्ययात्रेचा कॉन्वॉय देखील त्यांच्या मागे आता जाताना पाहायला मिळतोय. ऋषी शेखर, या निमित्तानं महत्त्वाची गोष्ट म्हणजे कालपासून ज्या वेळेला ही सगळी बातमी समजत आहेत, महाराष्ट्राचे राजकीय मंडळी सगळी आज कोल्हापुरात दाखल होत आहेत. मागच्या 2 दिवसापासून आजही अनेकांनी आपली श्रद्धांजली त्यांच्या चरणी अर्पण केलेले आहेत. पण एक महत्त्वाचा धागा आहे की राजकारण या शब्दाला संकुचित न ठेवता सर्वच पक्षातले राजकीय मंडळी असतील, सामाजिक मंडळी असतील, वेगवेगळ्या विचारधारा होत्या, त्या एकवटल्याचं आज चित्र पाहायला मिळालं. एक जनमन व्यापणारं असं हे नेतृत्व होतं. कोल्हापूरच्या समाज जीवनात त्यांचा पगडा केवळ कसबा बावडा नाही तर संपूर्ण करवीरमध्ये दिसतो, महाराष्ट्रभर दिसतो, देशाच्या वेगवेगळ्या भागात दिसतो. शेखर, हा नेता म्हणावं लागेल. त्यांनी राजकारण जे आहे ते आमदारकीपर्यंतच त्या ठिकाणी थांबवलं आणि त्यानंतर आपल्याला माहिती आहे की वयाच्या काही शेवटच्या वर्षांमध्ये त्यांनी 3 राज्यांचं राज्यपाल म्हणून देखील पद जे आहे ते भूषवलेलं आहे. आणि एकीकडे हे राज्यपाल म्हणून पद भूषवल्यानंतर आपल्याला माहित आहे त्यांनी
आपलं राजकीय प्रवास थांबवून शिक्षण आणि मेडिकल आरोग्य क्षेत्रामध्ये त्यांनी अफाट असं कार्य जे आहे ते केलेले आहे आणि या सगळ्या कार्याचीच खरं तर दखल घेऊन त्यांना पद्मश्री हा किताब देखील भारत सरकारनं दिलेला आहे. त्यामुळं कोल्हापूरसाठीच हे त्या ठिकाणी एक हिरा होता असं नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरातील अनेक दिग्गज लोक त्यांना ओळखायची. कोल्हापूरचं नाव जे आहे ते DY पाटील या नावामध्ये खरं तर सामावलं होतं आणि अर्थातच एक मोठं नाव त्यांनी या कोल्हापूरचं संपूर्ण भारतभर केलं होतं आणि अर्थातच त्या सगळ्याच पार्श्वभूमीवरती आपण बघितलं तर त्यांना हा शेवटचा निरोप देण्यासाठी प्रत्येक जणाच्या डोळ्यामध्ये पाणी देखील येताना पाहायला मिळते. आणि आताच देखील दृश्य आपण पाहिलेली आहेत. काही महिला ज्या या ठिकाणी श्रीराम सोसायटी ज्या ठिकाणी त्यांनी राजकीय प्रवास सुरू केला होता, ज्या संस्थेचे ते अध्यक्ष होते असं या महिलांनी सांगितलं, तिथल्या महिलांनी देखील आता त्यांना निरोप देत असताना भारावून गेल्याचं पाहायला मिळते, भावूक झाल्याचं देखील या सगळ्या महिला पाहायला मिळते. त्यामुळे निश्चितच कोल्हापूरचीच शिक्षणामधली एक मोठी हानी नाही तर संपूर्ण शिक्षण क्षेत्रातली एक सगळ्यात मोठी हानी म्हणावी लागेल. 185हून अधिक शिक्षण संस्था उभा करणं हे कुठलंही त्या ठिकाणी सोपं काम नाहीये. या पुढं DY पाटील पुन्हा एकदा होणे नाही अशाच प्रतिक्रिया ज्या आहेत त्या अनेकांनी त्या ठिकाणी व्यक्त केलेल्या आहेत. त्यामुळं निश्चित आज त्यांना या संपूर्ण कोल्हापूरकरांच्या वतीनं महाराष्ट्राच्या वतीनं जसं तू म्हणालास जे कोल्हापुरात या DY पाटील यांना अखेरची मानवंदना देण्यासाठी अखेरचा निरोप देण्यासाठी सर्वच पक्षातील नेते आलेले आहेत, ज्यामध्ये आता एकनाथ शिंदेंचा देखील आपण काही वेळापूर्वी पाहिलं असेल, त्यांनी येऊन त्या ठिकाणी अभिवादन केलेलं आहे आणि अर्थातच सगळ्याच पक्षातील नक्कीच आपण थेट संदीपकडे जाऊया. संदीप राजगोळकर आमचे प्रतिनिधी देखील उपस्थित आहेत. संदीप, ऋषितुल्य शिक्षण महर्षींचं महानिर्वाण झालंय. अवघा करवीर नगरी कोल्हापूर महाराष्ट्रातनं DY प्रेमी जमलेले आहेत. संदीप, अगदी बरोबर आहे ऋषी. संपूर्ण कोल्हापूरवर ही शोककळा पसरलेली आहे. काही वेळातच पॅव्हिलियन ग्राउंड जे आहे कसबा बावडा इथलं त्या ठिकाणी ही अंत्ययात्रा दाखल होईल आणि त्यानंतर शासकीय इतमामामध्ये पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील. ही थेट दृश्य पाहतोय आपण. आतापासूनच कसबा बावड्यातले नागरिक असतील, त्याचबरोबर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातून जे लोक आहेत ते अंत्यदर्शनासाठी किंवा अंत्यसंस्कारासाठी या ठिकाणी सगळे उपस्थित आहेत. पावसाचं वातावरण असताना देखील महिलांची जी संख्या आहे ती देखील लक्षणीय पाहायला मिळते आणि आपण जो समोरचा भाग बघतोय त्याच गेटमधून ही अंत्ययात्रा जी आहे ती येईल. आज दिवसभराचा जर विचार केला तर अनेक मान्यवर व्यक्तींनी, राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तींनी डॉक्टर DY पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन जे आहे ते त्यांच्या निवासस्थानी घेतलेलं होतं आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय अंत्यसंस्काराची जी तयारी आहे ती अंतिम टप्प्यामध्ये आलेली आहे. समोर आपण पाहतोय एक छोटंसं एक स्टेज या ठिकाणी तयार करण्यात आलं आहे, ज्या ठिकाणी अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जाणार आहेत. त्यांच्या कुटुंबियांची देखील या ठिकाणी बसण्याची वेगळी व्यवस्था जी आहे ती केलेली आहे. आणि महत्त्वाचं हेच आहे की राज्याचे आरोग्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर त्यांच्यासोबतच हर्षवर्धन सपकाळ असतील आणि इतर सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेत. आपण समोर पाहतो ही सगळी VIP नेत्यांची आणि इतर क्षेत्रातील व्यक्तींची बसण्याची ही सगळी सोय करण्यात आली आहे आणि याच चौथऱ्यावर जे आहे ते शेवटचं अंत्यदर्शन घेतलं जाईल डॉक्टर DY पाटील यांच्या पार्थिवाचं आणि मग त्यांच्यावर पार्थिवावर शासकीय इतमामामध्ये हे सगळे अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील. आपण पाहतोय अंत्ययात्रा ही दाखल झालेली आहे. पॅव्हिलियन मैदानची आहे कसबा बावडा इथलं ही संपूर्ण हा ट्रक जो आहे तो फुलांनी सजवलेला आहे आणि त्यांच्या निवासस्थानापासून खरं तर ही अंत्ययात्रा सुरू झालेली होती आणि त्यानंतर आता ज्या ठिकाणी हे अंत्यसंस्कार होणार आहेत त्या ठिकाणी ही अंत्ययात्रा पोचलेली आहे किंवा हे पार्थिव जे आहे ते पोचलेलं आहे आपण म्हणू शकतो. 8 विद्यापीठांसह ऋषी जवळपास 200 शैक्षणिक संस्थांच्या माध्यमातून तंत्रज्ञान असेल, विज्ञान, त्याचबरोबर वैद्यकीय शिक्षणाची जी गंगा आहे ती महाराष्ट्रभर पोचवणारी व्यक्ती म्हणून DY पाटील यांची ओळख होती. त्यांना पद्मश्री देऊन देखील त्यांचा गौरव जो आहे तो करण्यात आलेला होता. त्रिपुरा, बिहार, त्याचबरोबर पश्चिम बंगाल या महत्त्वाच्या राज्यांचं राज्यपाल पद त्यांनी भूषवलेलं होतं आणि काल अखेरचा दिवस खरं तर त्यांचा ठरला. 91व्या वर्षी त्यांनी शेवटचा श्वास जो आहे तो घेतला आणि त्यानंतर संपूर्ण कसबा बावड्यासह कोल्हापूर जिल्ह्यावर शोककळा जी आहे ती पसरली होती. प्रामुख्यानं बघायला गेलं तर नगरसेवक पदापासून त्यांचा हा सगळा प्रवास सुरू झालेला होता. आत्ता शेखरनं सांगितल्याप्रमाणे जी विकास सेवा सोसायटी कसबा बावड्यातली
तिथूनपासून यांचा सगळा प्रवास सुरू झाला होता. त्यानंतर ते आमदार झालेले होते, मग राज्यपाल देखील झाले होते. मात्र या सगळ्यामध्ये शैक्षणिक क्षेत्रात त्यांची मोठी कामगिरी होती आणि त्यामुळेच त्यांना केंद्र सरकारनं पद्मश्री हा किताब खरं तर दिलेला होता. आणि त्यांच्या जाण्याने ही मोठी पोकळी जी आहे किंवा मोठी हानी झालेली आहे म्हणता येईल. शेखरनं सांगितल्याप्रमाणे फक्त शैक्षणिकच नाही तर राजकीय सामाजिक क्षेत्रातली देखील हानी झालेली आहे. यापूर्वी जर पाहिलं तर कोल्हापूरचं नाव डॉक्टर ND पाटील सर असतील, कॉम्रेड गोविंद पानसरे असतील आणि त्यानंतर आता डॉक्टर DY पाटील, म्हणजे तीनही हे नेते आता कोल्हापूरमध्ये नसणार आहेत, ते हयात नसणार आहेत. या तिघांच्या जाण्यानं मोठं नुकसान झालेलं आहे असं म्हणता येईल. आणि आज दिवसभराचा जर विचार केला तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, त्याचबरोबर पुढारीचे संस्थापक अध्यक्ष चेअरमन डॉक्टर प्रतापसिंह जाधव, योगेश जाधव यांच्यासह इतर मान्यवर जे आहेत त्या सगळ्या मान्यवरांनी अंत्यदर्शन जे आहे ते घेतलेलं होतं. पक्षाचा जर काँग्रेस पक्षाचा विचार केला, कारण जसं आपल्याला माहिती आहे UPA सरकारच्या काळामध्ये त्यांना राज्यपालपद देण्यात आलेलं होतं. त्यामुळं काँग्रेसचे नेते आज मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह बाळासाहेब थोरात असतील, हर्षवर्धन सपकाळ हे सगळे आलेले होते. कारण सतेज पाटील हे सध्या विधान परिषदेमध्ये गटनेते आहेत आपल्याला माहिती आहे. आणि दुसरीकडं संजय DY पाटील हे जे आहेत हे सगळे शैक्षणिक संस्था असतील किंवा इतर त्यांचे व्यवसाय असतील ते सांभाळत असतात. त्यामुळं राजकीय आणि इतर क्षेत्रात देखील एक मोठं योगदान या संपूर्ण पाटील घराण्याचं होतं. प्रामुख्यानं डॉक्टर DY पाटील यांचं होतं. आत्ता आपण पाहतोय अंत्ययात्रा जी आहे किंवा पार्थिव घेऊन आलेला हा जो ट्रक आहे तो मुख्य मैदानामध्ये दाखल झालेला आहे. मोठा जनसमुदाय पाहायला मिळतोय. मी आपला व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरला पुन्हा एकदा विनंती करतो, पूर्ण पॅन करून हे मैदान दाखवावं. पूर्ण मैदान हे आता भरत आलेलं आहे. त्यामुळं मोठा जनसमुदाय जो आहे तो सध्या बावड्याच्या या पॅव्हेलियन ग्राउंडवर पाहायला मिळतोय. आणि सासरू नयनांनी आणि जड अंतःकरणानं डॉक्टर DY पाटील यांना हा शेवटचा निरोप आज खरं तर दिला जाईल. त्यामुळं आज दिवसभरातला जर विचार केला तर काल निधन झाल्यानंतर बातमी आली, त्यानंतरच संपूर्ण शोककळा जी आहे ती पसरलेली होती कोल्हापूरसह संपूर्ण जिल्ह्यावर आणि राज्यावर. आणि मग सगळे नेते जे आहेत ते यायला सुरुवात झाली होती. काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील कसबा बावडा इथं निवासस्थानी येऊन अंत्यदर्शन त्यांनी घेतलेलं होतं. आणि आज अंत्यसंस्काराची वेळ होती, 5ची वेळ देण्यात आलेली आहे. मात्र आता अंत्ययात्रा ही जी आहे ती दाखल झालेली आहे. काही वेळातच शासकीय इतमामामध्ये हे सगळी अंत्यसंस्कार जे आहेत ते केले जातील. सगळे शासकीय अधिकारी देखील उपस्थित आहेत, पालकमंत्री देखील उपस्थित आहेत, राष्ट्रीय त्यांच्या काँग्रेस पक्षातले पदाधिकारी ते देखील उपस्थित आहेत. प्रामुख्यानं कोल्हापूरच नाही तर पुणे मुंबईपासून परदेशात जी विद्यापीठं तयार झाली होती, शैक्षणिक संस्था तयार झालेल्या होत्या, त्यामध्ये मोठं योगदान DY पाटील यांचं होतं. मेडिकल किंवा इंजिनिअरिंग कॉलेज म्हटलं की DY पाटील कॉलेज. इतकंच नाही तर क्रिकेटचं स्टेडियम जे आहे नवी मुंबईमध्ये ते देखील त्यांच्याच नावानं चालू करण्यात आलेलं होतं. त्यामुळे सगळ्याच क्षेत्रामध्ये पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांचं योगदान जे आहे ते पाहायला मिळालेलं होतं. आणि त्यामुळं त्यांना शेवटचा निरोप देण्यासाठी कोल्हापूरच नाही तर राज्यभरातून हे सगळे त्यांच्यावर प्रेम करणारे लोक असतील हे सगळे जर पॅव्हेलियन मैदानामध्ये दाखल झाले आणि काही वेळातच शासकीय इतमामामध्ये या अंत्यसंस्काराला सुरुवात होईल. जोशी. नक्कीच संदीप, ही संपूर्ण दृश्य आपण पाहतोय. अनेक मान्यवर उपस्थित आहेत. थोड्याच वेळात दर्शन पण पार्थिवाचं दर्शन पण घेण्यात येईल. संदीप. डॉक्टर DY पाटील यांना अखेरचा निरोप देण्यास जनसागर लोटलेला आहे. थेट कोल्हापूरहून आपण दृश्य पाहतोय. वृद्धापकाळामुळे त्याने अखेरचा श्वास घेतला. पाहतोय वृद्धापकाळामुळे कोल्हापुरात DY पाटील यांनी अखेरचा श्वास घेतला. तर काही राज्यांचं राज्यपाल पदसुद्धा त्यांनी भूषवलं होतं. त्रिपुरा, पश्चिम बंगाल आणि बिहारचं राज्यपालपदसुद्धा डॉक्टर DY पाटील यांनी भूषवलं होतं. आणि खरं तर DY पाटील हे नाव शिक्षण क्षेत्रातलं आणि राजकारणातलं अत्यंत अभिमानास्पद असं हे नाव. तितकंच प्रामाणिक, तितकंच परिपक्व आणि तितकंच सतेज असं हे नाव. तर डॉक्टर DY पाटील यांची अंत्ययात्रा सुरू झाली आणि यानंतर आता डॉक्टर DY पाटील यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. डॉक्टर DY पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी समस्त कोल्हापूरकर एकवटलेले आहेत.
ज्ञानवंताला, भारत मातेच्या सुपुत्राला आपण सगळे जण या ठिकाणी अखेरचा निरोप. निधनानंतर आपला आधारवड हरपलाय अशी प्रतिक्रिया सतेज पाटील यांनी दिलेली आहे. वडिलांच्या आठवणीने सतेज पाटील हे भावूक झाले. पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील दादा शैक्षणिक, सामाजिक, स्वतंत्रता, क्रीडा. आपण पाहतोय त्रिपुरा, बिहार, पश्चिम बंगालचं राज्यपालपद सुद्धा त्याने भूषवलं होतं. राज्यपाल म्हणून अत्यंत चांगली वाखाणण्याजोगी कामगिरी डॉक्टर डी.वाय. पाटील यांची होती. वृद्धापकाळानं कोल्हापूरमध्ये डी.वाय. पाटील यांचं निधन झालेलं आहे आणि त्यांच्या निधनानं महाराष्ट्रासह संपूर्ण देशामधलं एक अत्यंत दूरदर्शी व्यक्तिमत्व, शिक्षणतज्ज्ञ, लोकाभिमुख नेते, राजकारणी आणि समाजसेवक हा आपल्यातनं निघून गेलेला आहे आणि याची खंत सगळ्यांनाच आहे. याचं दुःख सगळ्यांनीच व्यक्त केलेलं आहे. तर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर मल्लिकार्जुन खरगे यांनी सुद्धा डी.वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केलेला आहे. तर त्यांच्या जाण्यानं एक हरहुन्नरी नेता, दूरदर्शी शिक्षणतज्ज्ञ, लोकनेता, लोकाभिमुख नेता याला आपण मुकलेलो आहे अशा भावना मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केलेल्या आहेत. तर आपल्या दीर्घ सामाजिक जीवनामध्ये ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या विचारधारेशी, परंपरेशी आणि मूल्यांशी कायम एकनिष्ठ राहिलेले आहेत. तर अनेक काँग्रेस नेत्यांकडनं सुद्धा, काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांकडनं सुद्धा डी.वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला जातोय. तर अनेक गुणी विद्यार्थी डी.वाय. पाटील यांच्या शिक्षण संस्थांमधून घडले. तर समाजाला शिक्षणाचं महत्त्व कळावं, समाजाच्या सगळ्या स्तरापर्यंत शिक्षण पोहोचावं आणि याच दृष्टीनं एक प्रबळ शिक्षण व्यवस्था उभी करण्यात डी.वाय. पाटील यांचं अत्यंत महत्त्वाचं योगदान आहे. तर पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं निधन हे महाराष्ट्रासाठी एक मोठी हानी आहे आणि शिक्षण, समाजकारण, सार्वजनिक जीवनामध्ये त्यांनी केलेलं योगदान कायम सदैवच सगळ्यांच्या स्मरणात राहील. आमचे प्रतिनिधी संदीप राजगोळकर यावेळी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. संदीप, डॉक्टरांच्या निधनानं एक मोठं नुकसान समाजाचं तर झालेलंच आहे, राजकारणाचं झालेलं आहे, शिक्षण क्षेत्राचं झालेलं आहे, मात्र त्यासोबत महाराष्ट्राचं हे सगळ्यात मोठं नुकसान आहे. अगदी बरोबर आहे. हे नुकसान नाकारता येणार नाही. शेवटचा प्रवास जो आहे तो पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा सुरू झालेला आहे असं म्हणता येईल. पॅव्हिलियन मैदानावरती स्नेहा आपण एक थेट दृश्य दाखवतोय. मान्यवर उपस्थित आहेत. कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आहेत, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आहेत, त्याचबरोबर उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आहेत, माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आहेत, पुढारीचे संस्थापक चेअरमन डॉक्टर प्रतापसिंह जाधव हे देखील त्या ठिकाणी आहेत आणि इतर पक्षाचा जर विचार केला तर बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे सगळे नेते जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित आहेत. यशोमती ठाकूर देखील उपस्थित आहेत. दुसरीकडे जी स्टेजवरती आपण जो चौथुरा तयार करण्यात आलेला आहे अंत्यसंस्कारासाठी त्याची ही व्हिज्युअल स्टेट आपण दाखवतोय की अंत्याचा या पॅव्हिलियन मैदानामध्ये पोहोचल्यानंतर डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं जे पार्थिव आहे ते या चौथऱ्यावर ठेवण्यात आलेलं आहे आणि जी पुढची प्रक्रिया आहे अंत्यविधीची ती आता प्रामुख्यानं सुरू केली जाते. मुख्य अंत्यविधीला आता सुरुवात होणार आहे आणि चौथऱ्याच्या चारही बाजूला जर पाहिलं तर कुटुंबीय जे आहे त्यांची बसण्याची ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे. कारण डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा स्वतःला जो आहे तो किंवा कुटुंबातल्या सदस्यांची संख्या जी आहे ती खूप मोठी होती. त्यामुळं हे सगळे त्यांचा जो त्यांचं जे कुटुंब आहे ते त्या प्रसंगी एकत्र आलेला आहे आणि स्टेजच्या डाव्या बाजूला जर आपण पाहिलं तर पोलीस हे सगळे थांबलेले आहेत. तर त्यांच्या वतीनं मानवंदना जी आहे ती दिली जाणार आहे. पद्मश्री होते डॉक्टर डी.वाय. पाटील, त्याचबरोबर राज्यपाल होते बिहार, पश्चिम बंगाल आणि त्रिपुरा या राज्यांचं राज्यपालपद त्यांनी भूषवलेलं होतं आणि त्यामुळे त्यांच्या पार्श्वभूमीवर
शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार केले जातील. सलामी जी आहे ती कोल्हापूर पोलिसांच्या वतीने या ठिकाणी दिली जाईल आणि त्यानंतर कदाचित संजय पाटील हीच मुखाग्नी देतील, ते त्यांचे मोठे सुपुत्र आहेत आणि सतीश पाटील हे द्वितीय सुपुत्र आहेत. प्रामुख्यानं बघायला गेलं तू म्हटल्याप्रमाणे स्नेहा राजकीय नाही तर सामाजिक क्षेत्रात त्यांचं नाव होतं आणि त्यामुळे त्यांच्या जाण्याने ही मोठी पोकळी जी आहे ती निर्माण झालेली आहे असं म्हणता येईल. शैक्षणिक क्षेत्रामधलं काम त्यांचं उल्लेखनीय होतं. त्यामुळे मेडिकल असेल, इंजिनिअरिंग असेल, या कॉलेजचं जर असेल इंजिनिअरिंग असेल या कॉलेजचा जर विचार करायचा झाला तर डॉक्टर DY पाटील कॉलेजचा नावाचा प्रामुख्यानं उल्लेख जो आहे तो केला जातो. त्यामुळे 200पेक्षा जास्त शिक्षण संस्था त्यांनी स्थापन केलेल्या होत्या आणि कोल्हापूरच नाही तर पुण्या मुंबईपासून देशभरातल्या अनेक मोठ्या शहरांमध्ये त्याचबरोबर परदेशात देखील त्यांची कॉलेजेस जी आहेत ती तयार झाली होती, तिथं निर्मिती करण्यात आली होती आणि त्यानंतर ती नावाजली देखील होती. त्यामुळं डॉक्टर DY पाटील यांच्या शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी जशी विद्यार्थ्यांची धडपड असते तशी तिथून पास झालेल्या अनेक यशस्वी जे विद्यार्थी आहेत ते आजही वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत. जवळपास 1.5 लाख विद्यार्थी आजही DY पाटील यांच्या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेत आहेत. आणि आत्ता जर आपण विचार केला पॅव्हेलियन मैदानाचा तर बऱ्यापैकी म्हणजे मैदान हे भरलेलं आहे. कसबा बावडा हा कोल्हापूरमधलाच एक भाग आहे आणि याच भागामधल्या एका विकास सोसायटीपासून त्यांचा राजकीय प्रवास सुरू झालेला होता. त्यानंतर ते नगरसेवक झालेले होते कोल्हापूर महापालिकेमध्ये आणि मग ते आमदार झालेले होते आणि नंतर ते थेट राज्यपाल पदापर्यंत त्यांनी म्हणजे झेप घेतलेली होती आणि त्यामुळंच काँग्रेस पक्षाकडून खरं तर त्यांना राज्यपाल पद जे आहे ते स्नेहात ते देण्यात आलेलं होतं आणि त्यामुळेच राष्ट्रीय अध्यक्ष आज मल्लिकार्जुन खरगे हे थेट दिल्लीमधून कोल्हापूरमध्ये दाखल झाले होते आणि त्यांनी अंत्यदर्शन जे आहे ते घेतलेलं आहे. राज्याचा विचार केला तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे दुपारी येऊन अंत्यदर्शन घेऊन गेले. पण आत्ताच्या घडीला जे इतर मंत्री आहेत मग प्रकाश आंबेडकर, हसन मुश्रीफ, चंद्रकांत पाटील हे तिघही कोल्हापूरचेच मंत्री आहेत आपल्याला माहिती आहे. हे 3ही मंत्री या ठिकाणी उपस्थित आहेत. पुढारीचे संस्थापक चेअरमन डॉक्टर प्रतापसिंह जाधव हे देखील उपस्थित आहेत आणि आत्ता या चौथऱ्यावरच्या अंत्यविधीला जी आहे ती आता सुरुवात होते. आपण पाहतोय संजय पाटील यांनी आता हे शेवटचं अंत्यदर्शन जे आहे ते घेतलेलं आहे आणि ही सगळी जड अंतकरणानं खरं तर ही सगळी तयारी कालपासून सुरू होती कारण पावसाचे दिवस आहेत आपल्याला माहीत आहे आणि मैदान हे पूर्णपणे चिखलाचं साम्राज्य होतं या ठिकाणी. तरी देखील ही सगळी जी व्यवस्था आहे ती तयार करण्यात आली होती. पूर्ण रात्रभर या ठिकाणी हे सगळं काम चाललेलं होतं. त्यांच्या निवासस्थानापासून जे यशवंत हे जे निवासस्थान आहे डॉक्टर DY पाटील त्यांच्या निवासस्थानापासून अवघी काही मीटर अंतरावरच हे मैदान आहे आणि याच मैदानावर हे अंत्यसंस्कार जे आता आहेत ते आता केले जात आहेत. त्यापूर्वी अंत्ययात्रा जी आहे ती कसबा बावड्यातल्या प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली आणि प्रत्येक घरात खरं तर DY पाटील यांची ओळख होती. त्यामुळं आत्ताही निरोप द्यायला असेल किंवा अंत्ययात्रेमध्ये असेल कसबा बावड्यासह कोल्हापूर शहरातल्या अनेक भागामधले महिला असतील, नागरिक असतील हे मोठ्या संख्येनं सहभागी झालेले होते. मोठी गर्दी जी आहे ती अंत्ययात्रेला देखील पाहायला मिळाली होती आणि सतेज पाटील यांच्या निमित्तानं राजकीय संबंधातले जे लोक होते ते आज दिवसभरामध्ये आलेले होते कसबा बावड्यामध्ये आणि त्यांनी पद्मश्री डॉक्टर DY पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन जे आहे ते घेतलेलं होतं. आत्ता आपण पाहतोय या चौथऱ्यावर संजय पाटील आहेत, त्याचबरोबर सतेज पाटील देखील आहेत आणि त्यांच्या कुटुंबातले महत्त्वाचे जे सगळे सदस्य आहेत ते देखील आहेत. माजी आमदार ऋतुराज पाटील जे सतेज पाटील यांचे पुतणे आहेत ते आपल्याला दिसत आहेत. त्याचबरोबर इतर सगळ्या सामाजिक असेल राजकीय क्षेत्रातली लोक आहेत जे आहेत कोल्हापूरसह राज्यातली ते आज आलेले होते. त्यांनी सांत्वनपर भेट घेतली. डॉक्टर DY पाटील यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन जे आहे ते देखील घेतलेलं होतं आणि थोड्याच वेळात आता पोलिसांच्या वतीनं ही मानवंदना दिली जाईल. काही वेळापूर्वीच अंत्ययात्रा ज्या वेळा चौथऱ्यावर पोचलेली होती त्यावेळा जो तिरंगा झेंडा असतो पार्थिवावरचा तो खरं तर डॉक्टर संजय D पाटील यांच्याकडं सुपूर्द करण्यात आला. कोल्हापूर पोलिसांच्या वतीनं तो झेंडा जो आहे तिरंगा झेंडा जो आहे तो देण्यात आला कारण डॉक्टर पद्मश्री होते खरं तर त्याचबरोबर राज्यपाल होते. त्यामुळेच हे सगळे शासकीय इतमामामध्ये अंत्यसंस्कार जे आहेत ते सुरू आहेत आणि मी व्हिडिओ जर्नलिस्ट निखिल करंदीकरला विनंती करेन की आजूबाजूचा जर आपण परिसर पाहायला गेलं तर मोठी गर्दी जी आहे ती संपूर्ण या पॅव्हेलियन मैदानावर पाहायला मिळते. ही थेट दृश्य पाहतोय पुढारी न्यूजवर आपण कोल्हापूरच्या पॅव्हेलियन न्यूजमधली आणि डॉक्टर DY पाटील अमर रहेच्या घोषणा ज्या आहेत त्या देखील देण्यात आल्या ज्या वेळेला ही अंत्ययात्रा
या मैदानावर पोचलेली होती. आपण जर पाहिलं तर ही मोठी गर्दी जी आहे ती पाहायला मिळते. त्यामुळे जड अंतःकरणानं हा शेवटचा निरोप देण्यासाठी कसबा बावडाच नाही तर कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातले जे आबालवृद्ध आहेत ते या मैदानावर दाखल झालेले आहेत. आता हा त्यांचा शेवटचा प्रवास जो आहे तो खरं तर सुरू झालेला आहे. आपण पाहतोय पुन्हा चौतऱ्यावरची दृश्य आपण जर पाहिली तर त्या ठिकाणी त्यांच्या पार्थिवावर आता म्हणजे अंत्यसंस्कार केले जातील, अग्नी दिला जाईल त्यांच्या पार्थिवाला आणि त्याची तयारी ही या ठिकाणी आता सुरू करण्यात आलेली आहे. त्यामुळं कालपासून जी प्रतीक्षा होती म्हणजे अंत्यसंस्काराची ती आता संपलेली आहे असं म्हणता येईल. काल सकाळी 11:08 पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी शेवटचा श्वास जो आहे तो घेतलेला होता आणि त्यानंतर पूर्ण महाराष्ट्रावर खरं तर दुःखाचं सावट पाहायला मिळालेलं होतं, दुःखाचा डोंगर पाहायला मिळालेला होता आणि कालपासूनच सगळ्या राजकीय सामाजिक क्षेत्रातल्या मान्यवरांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी हजेरी लावली होती कोल्हापूरमध्ये त्यांच्या यशवंत या निवासस्थानी. काल देखील मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे थेट कसबा बावड्यामध्ये येऊन त्यांनी अंत्यदर्शन जे आहे ते घेतलं होतं. त्यामुळं डी.वाय. पाटील हे नाव जरी एक शैक्षणिक क्षेत्रातलं नाव असेल किंवा राज्यपाल म्हणून जरी असले तरी त्यांचे सर्व पक्षीय नेत्यांशी अतिशय घनिष्ठ असे संबंध जे आहेत ते यापूर्वी संपूर्ण महाराष्ट्रानं आणि देशानं पाहिलेले आहेत. एक अध्यात्माचा विचार घेऊन देखील त्यांची अनेक भाषणं जी आहेत ती गाजलेली आहेत. ते अतिशय उत्तम इंग्रजी बोलायचे म्हणजे उच्च शिक्षित ते स्वतः होते. म्हणूनच त्यांनी स्नेहा इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे शेकडो शैक्षणिक संस्था ज्या आहेत त्या उभ्या केल्या आणि त्या यशस्वी देखील करून दाखवल्या. आजही मी म्हटल्याप्रमाणे इंजिनिअरिंग असेल किंवा मेडिकल वैद्यकीय क्षेत्र असेल ज्यामध्ये डी.वाय. पाटील कॉलेजचा उल्लेख मोठ्या प्रमाणामध्ये केला जातो. म्हणजे मोठ्या क्लासचं कॉलेज म्हणून डी.वाय. पाटलांच्या शिक्षण संस्थांना ओळखलं जातं आणि त्यामुळंच आज हा सगळा जी गर्दी आहे ती पाहायला मिळते. सगळ्याच पक्षातले लोक या ठिकाणी आलेले आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील भावपूर्ण श्रद्धांजली वाहताना त्यांनी अनेक आठवणी सांगितल्या. खासदार शाहू छत्रपती जे आहेत ते देखील आज आलेले होते, त्यांनी अंत्यदर्शन घेतलं. संभाजीराजेंनी अंत्यदर्शन घेतलं. त्यामुळे प्रत्येक या राजकीय क्षेत्रातल्या आणि सामाजिक क्षेत्रातल्या व्यक्तींनी आठवणींना खरं तर उजाळा द्यायचा प्रयत्न केला. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या बरोबर काय आठवणी होत्या त्या सांगायचा प्रयत्न केला. कारण ते दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून त्यांना ओळखलं जायचं आणि कोल्हापूर जिल्ह्यातल्या बऱ्याचशा गावांमध्ये त्यांचा थेट संपर्क असायचा. जरी ते इंग्रजी चांगलं बोलायचे, उच्च शिक्षित होते किंवा राज्यपाल झाले तरी त्यांनी मैत्री जी आहे ती मात्र कधी सोडली नव्हती. आजही दिवसभरामध्ये जर पाहायला गेलं तर अंत्यदर्शन घेण्यासाठी अनेक त्यांचे मित्र आलेले होते. आताही पुन्हा दृश्य आपण पाहतोय की पार्थिवाजवळ संजय डी पाटील हे दाखल झालेले आहेत आणि जी अंत्यसंस्काराची तयारी जी आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे. कुटुंबाचा जो काही आता जी प्रक्रिया असेल कौटुंबिक आणि धार्मिक प्रक्रिया ती आधी पूर्ण केली जाईल आणि त्यानंतर मग मानवंदना दिली जाईल. पालकमंत्री असतील, राज्यातले इतर मंत्री जे आता उपस्थित आहेत, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहेत उपस्थित, त्यांच्या वतीने ही सगळी मानवंदना म्हणजे पुष्पहार अर्पण करून मानवंदना दिली जाईल. त्याचबरोबर कोल्हापूर पोलीस दलाकडून देखील जी आहे ती शासकीय मानवंदना जी आहे ती डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या पार्थिवाला दिली जाईल आणि त्यानुसार ही सगळी अंत्यसंस्काराची पुढची प्रक्रिया जी आहे ती पार पडणार आहे. जड अंतःकरणाने हे सगळे या चौथऱ्यावर खरं तर उपस्थित आहेत आणि सगळे हे कुटुंबातले त्यांच्या सदस्य आहेत. त्यामुळं संजय डी पाटील असतील, त्यांची इतर भाऊ असतील, सतेज पाटील दिसत आहेत, त्याचबरोबर ऋतुराज पाटील माजी आमदार, हे सगळे नेते जे आहेत किंवा त्यांच्या कुटुंबातले सदस्य जे आहेत ते चौथऱ्यावर आपण पाहतोय. आणि ज्या धार्मिक क्रिया आहेत, पुढच्या प्रक्रिया आहेत जी आहे किंवा जी विधी आहेत ते आता या चौथऱ्यावर सुरू आहेत आणि ते झाल्यानंतरच मानवंदना दिली जाईल. आणि मी म्हटल्याप्रमाणे कोल्हापूरवर कालपासूनच ही सगळी शोककळा पसरलेली होती स्नेहा आणि संपूर्ण कसबा बावडा हे भरपूर कडकडीत बंद करण्यात आलेलं होतं. कुठलंही दुकान चालू नव्हतं, कुठले शोरूम्स जे आहेत ते देखील चालू नव्हते, सगळं पूर्णपणे बंद ठेवण्यात आलेलं होतं. कारण बावड्यात म्हणजे राज्यपाल असतानाही ते आल्यानंतर सगळा प्रोटोकॉल बाजूला ठेवून बावड्यातल्या लोकांना थेट भेटायची डी.वाय. पाटील ही त्यांची खरं तर ओळख होती. आणि मी सांगितल्याप्रमाणे कोल्हापूरमधलाच हा भाग आहे कसबा बावड्याचा
अगदी म्हणजे मध्यवर्ती भागापासून 4 ते 5 किलोमीटर अंतरावरच कसबा बावडा आहे आणि प्रामुख्यानं महापालिका क्षेत्रामध्ये देखील त्याचा समावेश होतो आणि त्यामुळंच नगरसेवक पदापासून किंवा इथल्या श्रीराम विकास सोसायटीची जी आहे त्या सोसायटीपासून त्यांचा राजकीय प्रवास जो सुरू झालेला होता तो थेट कलकत्ता असेल म्हणजे पश्चिम बंगाल असेल, त्रिपुरा असेल आणि बिहारची पटना असेल राजधानी, तिथल्या राजभवनापर्यंत जाऊन पोचलेला होता हा सगळा प्रवास. त्यामुळं 3 राज्यांचं राज्यपालपद जे आहे ते त्यांनी भूषवलेलं होतं आणि आजही बिहारमधून काही व्यक्ती आलेल्या होत्या, राजकीय व्यक्ती ज्यांचा स्नेह डी.वाय. पाटील यांच्याशी होता. पश्चिम बंगालमधून देखील काही व्यक्ती आलेल्या होत्या, कारण ज्यावेळेला सोशल मीडियावरून आणि माध्यमातून बातम्या समजल्या त्यानंतर सगळ्या अंत्यदर्शनासाठी येत होते. ही शेवटची आपण बघतोय धार्मिक विधी जे आहेत ते केले जात आहेत. सतेज पाटील आणि संजय पाटील हे दोघंही त्यांचे सुपुत्र डॉक्टर डी.वाय. पाटील यांचे सुपुत्रांनीही जो सगळा धार्मिक विधी होता तो पूर्ण केलेला आहे. त्यामुळे पुढच्या काही क्षणामध्ये आता मानवंदना दिली जाईल आणि मग प्रत्यक्ष अंत्यसंस्काराला सुरुवात जी आहे ती केली जाईल. संपूर्ण मैदानावर आता शांतता पाहायला मिळते. पॅव्हिलियन मैदान हे कसबा बावड्यामध्येच आहे आणि महत्त्वाचं म्हणजे या अंत्यसंस्काराला सुरुवात होताच पावसानं देखील काही वेळ विश्रांती घेतल्या. गेल्या 5 ते 6 दिवसांपासून पावसाची संततधार जी आहे ती कोल्हापूर शहरासह जिल्ह्यामध्ये पाहायला मिळते. आपण पाहतोय शेवटचं अभिवादन जे आहे ते त्यांच्या कुटुंबियातल्या सदस्यांनी या ठिकाणी केलेलं आहे आणि अगदी फुलांनी सजवलेला हा सगळा चौतर आहे आणि चौतऱ्याच्या तिन्ही बाजूला जेवढं मोठं वलय दादांच्या खरं तर या सगळ्या व्यक्तिमत्वाला आहे, राजकीय क्षेत्रातलं एक राजकारणी म्हणून, एक शिक्षण क्षेत्रातले शिक्षण तज्ज्ञ म्हणून आणि शिक्षण संस्था चालक म्हणून अनेक संस्था त्यांनी खरं तर उभ्या केल्या होत्या आणि शिक्षण हे समाजाच्या सगळ्या स्तरांपर्यंत पोहोचावं हा त्यांचा यामागचा उद्देश होता. मात्र त्यांना आता अखेरचा निरोप देण्यासाठी या सगळ्या व्यक्ती मान्यवर तर आलेल्या आहेत, मात्र मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्य जनता सुद्धा एकवटलेली आहे. कोल्हापूरकर नागरिक एकवटलेले आहेत आणि अगदी आपल्या त्या कसबा बावड्यामधल्या अगदी तळागाळाच्या लोकांपर्यंत खरं तर त्यांचा संपर्क होता आणि आज त्यांना निरोप देताना सगळ्यांचे डोळे पाणावलेले आहेत. मग ते लहान थोर असोत, सगळ्या कोल्हापूरच्या व्यक्ती ज्या आहेत त्यांचे डोळे पाणावलेले आहेत. पण पाहतोय वृद्धापकाळानं कोल्हापूरमध्ये डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. तर राजकीय, शैक्षणिक, सामाजिक क्षेत्रातलं एक मोठं नाव आता काळाच्या पडद्याआड होतं आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी यंत्रणा सुसज्ज झालेली आहे. आता त्यांना शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. तर त्यांच्या जाण्यानं शिक्षण क्षेत्राचं फार मोठं नुकसान झालं आहे. कुटुंबावर शोककळा पसरलेली आहे आणि कोल्हापूर शोकसागरात बुडालेला आहे. शिक्षण, आरोग्य, समाजकारण, राजकारण या क्षेत्रातला त्यांचा हा प्रवास आता इथेच संपतोय. मात्र हा प्रवास सगळ्यांच्याच लक्षात राहणार आहे. शेखर पाटील आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत आहेत. शेखर, सध्या तू तिथे आहेस आणि मान्यवरांसोबतच अनेक सर्वसामान्य कोल्हापूरकर ज्यांच्याशी दादांचा एक प्रकारचा कनेक्ट होता, डॉक्टर डी.वाय. पाटील यांचा कनेक्ट होता, ते सगळे इथे आलेले आहेत. मैदान अक्षरशः खचाखच भरलेलं आहे. सगळ्यांच्या डोळ्यात पाणी आहे. पण पाहतोय शिक्षण, आरोग्य, समाजकार्य या सगळ्या क्षेत्रामध्ये, राजकारण या सगळ्या क्षेत्रातलं डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं कार्य अत्यंत उल्लेखनीय आहे. तर त्यांच्यानंतरही, त्यांच्या मागाहूनही त्यांचं हे कार्य त्यांच्या स्मरणात राहणार आहेत. तर आपण पाहतोय चंद्रकांत पाटील आलेले आहेत डॉक्टरांना अखेरची मानवंदना देण्यासाठी, त्यांना आदरांजली वाहण्यासाठी. तर अत्यंत जड अंतःकरणानं शोकाकुल वातावरणात त्यांना निरोप दिला जातोय. चंद्रकांत पाटील हे
डॉक्टर DY पाटील यांना पुष्पांजली अर्पण करणार आहेत. डॉक्टर DY पाटील यांच्या निधनानं शिक्षण, आरोग्य, सामाजिक आणि राजकीय जीवनातील एक द्रष्ट व्यक्तिमत्व, एक दूरदर्शी नेतृत्व हरपलेलं आहे. तर डॉक्टर DY पाटील यांना अखेरचा निरोप देण्यासाठी अनेक क्षेत्रातले मान्यवर इथे आलेले आहेत, अनेक राजकारणी इथे आलेले आहेत. अनेकांशी खरं तर डॉक्टरांचा कनेक्ट होता आणि विशेषतः शिक्षण हे समाजाच्या तळागाळापर्यंत पोहोचावं, राज्यातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला, देशातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षण घेता यावं यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केलेले आहेत. खासदार श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे पुष्पचक्र अर्पण करते. श्रीमंत छत्रपती शाहूजी महाराज पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर पुढारी वृत्तपत्र समूहाचे प्रमुख डॉक्टर प्रतापसिंह जाधव पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातजी पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी अर्थमंत्री माननीय जयंत पाटील साहेब पुष्पचक्र अर्पण करते. यानंतर माननीय अंबादास दानवे साहेब विधान परिषद सदस्य पुष्पचक्र अर्पण करते. यानंतर माजी मंत्री यशोमती ठाकूर मॅडम पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी मंत्री यशोमती ठाकूर, माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीनं माजी विरोधी पक्ष नेते विधान परिषद सदस्य अंबादास दानवेजी पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी मंत्री बाळासाहेब पाटील माजी सहकार मंत्री पुष्पचक्र अर्पण करते. यानंतर विधानसभा सदस्य व माजी मंत्री माननीय अमित देशमुख साहेब पुष्पचक्र अर्पण करते.
माननीय विश्वजित कदम साहेब पुष्पचक्र अर्पण करते. माननीय हर्षवर्धन पाटील साहेब पुष्पचक्र अर्पण करते. यानंतर माजी मंत्री व विद्यमान आमदार विनय कोरे सावकर पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय डॉक्टर विनय कोरे सावकर. यानंतर माननीय चंद्रदीप नरके साहेब. यानंतर माननीय जयंत आसगावकर साहेब विधान परिषद सदस्य पुष्पचक्र अर्पण करते. यानंतर आमदार शिवाजी पाटील साहेब पुष्पचक्र अर्पण करते. माननीय आमदार शिवाजी पाटील साहेब. यानंतर प्राजक्ता तनपुरे साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय आमदार हेमंत ओगले साहेब श्रीरामपूर हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी खासदार राजू शेट्टी साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी खासदार संजय दादा मंडलिक पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी खासदार निवेदिता माने वहिनी पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी खासदार श्रीमंत छत्रपती संभाजीराजे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर माजी आमदार मालोजीराजे छत्रपती पुष्पचक्र अर्पण करतील. माजी आमदार के.पी. पाटील साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. माजी आमदार संजय पाटील साहेब बेळगाव पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय माजी आमदार राजीव बाबा आवळे पुष्पचक्र अर्पण करतील. माजी आमदार माननीय राजीव आवळे साहेब राजीव किसन आवळे साहेब पुष्पचक्र अर्पण करतील.
रुपयाचं. माननीय सत्यजित पाटील सरुडकर माजी आमदार पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर प्रशासनाच्या वतीनं पुष्पचक्र अर्पण केलं जाईल. पोलीस महानिरीक्षक रंजन कुमार शर्मा साहेब, तत्पूर्वी उपमहापौर रंजन कुमार शर्मा पोलीस महानिरीक्षक, यानंतर डॉक्टर यानंतर जिल्हाधिकारी कोल्हापूर डॉक्टर विजय राठोड साहेब पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉक्टर राजेंद्र बहारूड पुष्पचक्र अर्पण करतील. पोलीस अधीक्षक श्री नीलोत्पल हे पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हापूर डॉक्टर जस्मिन मॅडम पुष्पचक्र अर्पण करतील. यानंतर कोल्हापूर महानगरपालिकेचे उपमहापौर अक्षय, विरोधी पक्षनेता माननीय उपमहापौर अक्षय जरग पुष्पचक्र अर्पण करतील. विरोधी इचलकरंजी महापौर उदय धातुंडे पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय योगेश जाधव साहेब हे यानंतर पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय डॉक्टर योगेश जाधव साहेब, पुढारी वृत्तपत्र समूह, माननीय अरुणभाई दुधवडकर पुष्पचक्र अर्पण करतील. सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेच्या वतीनं विरोधी पक्षनेता मंगेश चव्हाण पुष्पचक्र अर्पण करतील. माननीय संजय घोडावत साहेब, डॉक्टर संजय घोडावत साहेब पुष्पचक्र अर्पण करतील.
मुंबई महापालिकेच्या वतीनं माजी महापौर नवीन कौशिक यानंतर पोलीस प्रशासनाला विनंती आहे त्यांची कार्यवाही सुरू ठेवावी. माजी आमदार भगवानराव साळुंके आणि माननीय समित कदम साहेब. आलेल्या मान्यवरांच्या वतीनं पुष्पचक्र वाहण्याचा कार्यक्रम संपलेला आहे. पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांची कार्यवाही सुरू ठेवावी. अतिशय भावूक असणारा हा क्षण ऋषितुल्य शिक्षण महर्षीचं महानिर्वाण. पद्मश्री डॉक्टर DY पाटील ज्यांची ओळख दादा या नावाने होती,
कोल्हापूरच्या मातीतला हा असमंतात विस्तारला गेलेला आपल्या कार्याचा, ज्ञानाचा, संपूर्ण समाजसेवेचा एक महाविस्तारित असा वटवृक्ष अशी ज्यांची ओळख होती, त्याच ऋषितुल्य शिक्षण महर्षींचा हा अखेरचा सोहळा आपण पाहतोय. डॉक्टर डी.वाय. पाटील यांना अखेरचा निरोप देण्यात येतोय. शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात येतोय. संपूर्ण करवीरवासीय या क्षणाला भावूक झालेत. प्रत्येक व्यक्तीशी, समाजातल्या प्रत्येक घटकाशी जोडलेलं नातं आज या जनसमुदायाच्या महासागरातनं स्पष्टपणे दिसतंय. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. वृद्धापकाळामुळे त्यांनी कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतला. महाराष्ट्रासह राष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात तेजपुंज चमकदार कामगिरी करतानाच समाजाप्रती असलेलं ऋण हे आपल्या कार्यातून त्यांनी नेहमीच प्रतीत केलं. आणि याच पद्धतीनं त्रिपुरा, बिहार आणि पश्चिम बंगालचं 3 राज्यांचं राज्यपाल भूषवत महाराष्ट्राच्या लौकिकात ते मानाचा तुरा रोवला होता. पुढारीचे मुख्य संपादक डॉक्टर प्रतापसिंह जाधव यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होत आहेत. डॉक्टर डी.वाय. पाटील समूहाचे सर्वेसर्वा पद्मश्री डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनाचं वृत्त समजतात विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी आणि अखेरचा निरोप देण्यासाठी आज गर्दी केली आहे. सर्वांना दादा म्हणून प्रिय असलेले डॉक्टर डी.वाय. पाटील हे शिक्षणतज्ज्ञांच्या अग्रणी असणाऱ्या एका पिढीतले होते. महाराष्ट्रातल्या शिक्षणाचं स्वरूप त्यांनी बदलवून टाकलं. महाराष्ट्रातली असलेली मोठमोठी शिक्षण महर्षींच्या त्या सगळ्या नावांमध्ये डी.वाय. पाटील यांची ओळख देखील अधोरेखित करणारी अशीच आहे. त्यांच्या निधनानं आज महाराष्ट्रानं एक दूरदर्शी शिक्षण महर्षी, समाजहितैषी नेता आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावलंय. सामान्य कुटुंबापासून सुरू झालेला त्यांचा प्रवास, कोल्हापूरच्या मातीपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज अखेरचा निरोप देताना कोल्हापूरच्या या जनसमुदायासमोर आहे. लोककल्याणासाठी अखंड आयुष्य समर्पित राहणाऱ्या डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी उभारलेल्या शैक्षणिक संस्था या लाखो विद्यार्थ्यांसाठी खरं तर ज्ञानमंदिर बनल्या होत्या. अत्यंत नामांकित दर्जेदार शैक्षणिक संस्थाची उभारणी करताना त्यांनी कोल्हापूरशी असलेलं नातं नेहमीच दृढ ठेवलं. आज प्रत्येकाचे डोळे पाणावलेले आहेत, कारण एवढ्या उंचीवर जाऊनही त्यांचा असलेला दांडगा लोकसंपर्क, जनसंपर्क आणि त्याची असलेली घट्ट नाळ आज प्रत्येक डी.वाय. प्रेमींच्या डोळ्यातनं ही स्पष्टपणे जाणवते आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या निधनानं महाराष्ट्रासह संपूर्ण देशानं शिक्षणाच्या वाटेवरचं, शिक्षणाच्या आमूलाग्र बदलाचं, महाराष्ट्राचं विस्तारणारं रूप देणारं एक शिक्षणाच्या पथावरचं नेतृत्व आज हरपलंय. त्यांचं संपूर्ण आयुष्य म्हणजे सार्वजनिक सेवेच्या एका सर्वोच्च मूल्यांचं प्रतीक मानलं जातंय. ही दृश्य आपण पाहू शकतो. जिथं नजर जाईल तिथे लोक आपल्या लाडक्या दादांचं दर्शन घेण्यासाठी एकवटले आहेत.
हा जनसमुदाय करवीर नगरीतला आणि ते जणू काही काळ स्तब्ध करणारा क्षण असंच म्हणू शकतो. अगदी कसब्या बावड्याच्या भूमीतला तळागाळातल्या लोकांचा लोकप्रतिनिधी अशी ओळख, तिथपासून सुरू झालेला प्रवास अगदी राज्यपाल पदापर्यंतचा माणूस हे त्यांच्या आयुष्य प्रवासाचं सर्वात शेवटचं आणि सर्वात पहिलं विकास सूत्र होतं. सार्वजनिक जीवनात विचारधारा, परंपरा, मूल्यांशी ते कायम एकनिष्ठ राहिले. दांडगा जनसंपर्क ही त्यांची सगळ्यात मोठी आठवण होती. अगदी त्या काळच्या ऑलिम्पिकच्या त्या आठवणीपासून त्या आज आठवताना पूर्ण जाणवत आहेत. समोर दृश्य पाहतोय, अखेरचे विधी अंत्यविधीची ही दृश्य आहेत. त्यांचे कुटुंबीय सतेज पाटील यांच्यासह सर्व मान्यवर आपल्याला दिसत आहेत. त्यांच्या कुटुंबासाठी तर ते मार्गदर्शक होतेच, पण जनसामान्यांनाही आपलं कुटुंबवत त्यांनी प्रेम दिलं. आज ज्यावेळी त्यांचा अखेरचा प्रवास सुरू झाला त्यावेळी असंख्य घरात न पाणावलेले डोळे याची साक्ष देत होते. कसबा बावडा ही त्यांची केवळ कर्मभूमी नव्हती, तर त्यांनी ती ज्ञानभूमी बनवली आणि तिथपासून सुरू झालेला प्रवास देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला. शिक्षण या क्षेत्राशी जोडलं गेलेलं त्यांचं नाव त्यांनी सामाजिक क्षेत्रात माणसाच्या, विद्यार्थ्यांच्या आयुष्यात एक प्रगल्भ विचार देणारं त्याने निर्माण केलं. केवळ शिक्षणाचं नाही, सहकार असेल, आरोग्य असेल, सामाजिक राजकीय पटलावर डॉक्टर डी.वाय. पाटील यांचं योगदान हे सुवर्णाक्षरांनी लिहिण्यासारखं आहे. शासकीय इतमामात आज त्यांना अखेरचा निरोप दिला जातोय. राजकीय, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रात एक निस्तब्ध असणारी शोककळा आज अगदी या दृश्यातही जाणवते. आपले लाडके दादा एक फार मोठा काळ, एक फार मोठा लोकनेत्याचा, जननेत्याचा, शिक्षणातल्या प्रवाही शिक्षण महर्षीचा, सहकारी दृष्टीनं, वैद्यकीय दृष्टीनं, आरोग्य दृष्टीनं, सामाजिक दृष्टीनं सर्व स्तरात समाजाला पुढे नेण्याचा हा एका उत्तुंग ध्येयवादी नेतृत्वाचा प्रवास आहे. काल वृद्धापकाळानं कोल्हापुरात अखेरचा श्वास घेतल्यानंतर अनेकांच्या मनात आठवणीतले दादा हे उभे राहिले. त्या प्रत्येकाशी असलेले ऋणानुबंध आठवणीतनं आपल्या वैयक्तिक आयुष्यात समाज धुरीण म्हणून पुढे नेताना त्यांनी केलेली मोलाची साथ हे प्रत्येकाच्या शब्दातनं, अनेक राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रियेतनं जाणवत होते. आज कोल्हापूरचा हा जनसमुदाय आणि त्यांच्यासोबत असणारे डी.वाय. प्रेमी दादांच्या जाण्यानं राज्यातल्या जुन्या पिढीतलं एक ऋषितुल्य नेतृत्व हरपलंय, अशी अनेक राजकीय मान्यवरांकडनं प्रतिक्रिया येताना शिक्षणाच्या पिढीनं जोडलं गेलेलं समाजमन, शिक्षण संस्थांनी शिक्षणाची अखंड अविरत असणारी ज्ञानगंगा यांचं ते प्रतीक होते. महाराष्ट्राच्या बदलत्या राजकारणाचा, समाजकारणाचा जो चेहरा डॉक्टर डी.वाय. पाटील यांनी दिला तो केवळ संयमित नव्हता, तर तो प्रगल्भ होता, जाणीवांचा होता, संवेदनांचा होता. कोल्हापूरच्या मातीनं दिलेला माणूस जोडण्याच्या संस्काराचा तो एक भाग होता. थेट कोल्हापूरहून ही दृश्य पाहतोय. दादांच्या आयुष्यात त्यांनी असंख्य माणसं जोडली, शिक्षणाचा दीप लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात प्रज्वलित केला, समाजसेवेला आयुष्याचं ध्येय मांडलं.
आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे राजकीय क्षेत्रातला प्रवास त्यांनी समाज जोडण्यासाठी केला, शिक्षण पोचवण्यासाठी केला आणि माणूस ही गोष्ट उंचावण्यासाठी नेला. राज्यपाल पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा दूरदर्शी विचारवंताचा होता, परोपकारी व्यक्तित्वाचा होता, अखंड राष्ट्रसेवेचा होता. शिक्षण, आरोग्यसेवा आणि सामाजिक कल्याण क्षेत्रामध्ये अमूल्य योगदान देणाऱ्या महाराष्ट्रानं चिरंतन लक्षात ठेवावं अशा अद्वितीय नेतृत्वाचा होता. वास्तू ही समाजोद्धाराची भावना असते. ही गोष्ट त्यांच्या शिक्षण समूहाच्या वास्तूतही दिसली आणि क्रीडा असेल, वैद्यकीय क्षेत्रातल्या वास्तूतही त्यांनी ती तशीच अखंड राहावी यासाठी प्रयत्न केले, निर्देश दिले. डॉक्टर डी.वाय. पाटील हा केवळ एक विचार नव्हता, तर महाराष्ट्राची जी समाज धोरणांची परंपरा आहे, ज्या परंपरेनं शिक्षणाचा विस्तार केला, ज्या परंपरेनं समाज आणि राष्ट्रोद्धाराचं कार्य केलं, तो दीप अखंड प्रज्वलित राहावा, संस्मरणीय राहावा यासाठी कायम आदर्शदायी, प्रेरणादायी आणि नव्या समर्पण भावनेनं तो प्रतीत राहील. शिक्षण हा ध्यास घेतलेला आणि महाराष्ट्राची मागील काही दशकं सर्व स्तरात अखंड आयुष्य समृद्ध करणारं हे लोकनेतृत्व आज अनंतात विलीन झाले. ऋषितुल्य शिक्षणमहर्षींचं महानिर्वाण या एका शब्दात त्यांचं वर्णन करताना दरवेळेला एक गोष्ट सातत्यानं आठवत राहते, ती म्हणजे त्यांनी शिक्षण ही गोष्ट एक ध्यास म्हणून स्वीकारली आणि तो ध्यास महाराष्ट्राच्या मातीत रुजवला गेला. खरी ताकद शिक्षणातच असते. त्यांचा दृष्टिकोन हा शिक्षण व्यवस्थेतल्या आमूलाग्र बदलांचा होता आणि त्याला मिळणारी सहकाराची जोड अगदी वैद्यकीय क्षेत्रापासून ते तंत्रज्ञान या क्षेत्रापर्यंतचे असेल, प्रत्येक गोष्टीत माणूस मोठा झाला पाहिजे आणि हेच सामाजिक परिवर्तनाचं सर्वात मोठं प्रभावी साधन आहे. मागील पिढ्यांनी पाहिलेल्या राष्ट्रभक्तीचा तो विचार आहे, याची समर्पण भावना डॉक्टर डी.वाय. पाटील यांच्या कार्यातनं, त्यांच्या विचारातनं, त्यांच्या नेतृत्वातनं सदैव जाणवत राहील. अभियांत्रिकी, वैद्यकीय, कृषी, व्यवस्थापन, जैवतंत्रज्ञान, नर्सिंग, दंतचिकित्सा आणि इतर अनेक शाखेतील लाखो विद्यार्थ्यांनी मोठा केलेला डॉक्टर डी.वाय. पाटील हा एक विचार आहे. बदललेल्या जगामध्ये बदलतं शिक्षण हे सामान्य घराच्या उंबऱ्यापर्यंत पोहोचलं पाहिजे. बदलत्या जगाची ताकद त्याच्याशी सक्षमतेनं लढताना तो सर्वांगीण विचार त्याच्यापर्यंत पोहोचवला पाहिजे. यासाठी झटणारं नाव हे डॉक्टर डी.वाय. पाटील होतं. महाराष्ट्रातल्या, देशभरातल्या वेगवेगळ्या शहरांमधनं याच शिक्षण संस्थांच्या माध्यमातनं ही गोष्ट त्यांनी मांडली, सिद्ध केली आणि खऱ्या अर्थानं त्याचा विस्तारही केला. अखंड पल्लवीत असणारी, अविरत असणारी कार्यशीलता हा त्यांच्या जगण्याचा, त्यांच्या विचारांचा भाग होता आणि म्हणूनच शिक्षण असेल, समाजकारण असेल, प्रशासन असेल, क्रीडा, उद्योग, जीवनाच्या आणि जगण्याच्या विविध क्षेत्रात डॉक्टर डी.वाय. पाटील हे नाव कायम अग्रणी राहिलं. 1991 मध्ये भारत सरकारकडनं त्यांचा पद्मश्री या
उपाधीनं सन्मान झाला. केवळ एवढंच नाही तर ब्रिटनच्या प्रतिष्ठित नॉटिंगहॅम ट्रेंट युनिव्हर्सिटीसह अनेक आंतरराष्ट्रीय विद्यापीठांनी त्यांना मानद पदव्या देऊन त्यांच्या कार्याचा गौरवही केला. पण या सगळ्यापेक्षाही प्रत्येक माणसाच्या मनात जे जे त्यांच्या सहवासात आले, प्रत्यक्ष असतील अप्रत्यक्ष असतील, त्या प्रत्येकांच्या मनात असणारे आमचे दादा ही त्यांच्यासाठी एक मानद पदवी त्यांनी अखंड जोपासली आणि त्यांच्या लाखो विद्यार्थ्यांनीही त्यांच्या विचारांचा सन्मान करत ती आज पुढे नेली आहे. कोल्हापूरच्या रांगड्या मातीतला एक तरुण विचार आज अखेरचा श्वास घेतानाही अखंड अविरत आपला ज्ञानदीप तसाच प्रज्वलित करून महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी एक विचार देऊन आज ते अनंतात विलीन झालेत.